जोश खास DPL मध्ये दिसतो. चला आपण विशेष सन्मानाकडे बोलणार आहोत. संदीप सर त्या ठिकाणी आहेत. पुढील सन्मान आपण करणार आहोत. तिघांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. केन्स आणि इमॅन्युअल जॅक्सन पाटील, त्याचबरोबर अयात अजमल शेख यांचं आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. त्यांना विनंती करतोय आपण तिघांनी पुढे या. तिघांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तिघांचा एकत्रित सन्मान आपण बघणार आहोत. केन्स आणि इमॅन्युअल जॅक्सन पाटील आणि त्याचबरोबर अयात अजमल शेख यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करतोय. कॅमेरामॅन पुन्हा एकदा लक्ष या ठिकाणी केंद्रित करतील. आमिर खान यांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. अयात अयात बेटा सुद्धा आलंय आज. अयात कॉंग्रॅच्युलेशन अयात. त्याच्यानंतर आपण बघतोय इमॅन्युअल आणि केन्स हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही पुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. थँक्यू सो मच. पुन्हा आता बोलतो आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अक्षय साटम इज देअर. थँक्यू संदीपजी गावड सर. सर्वांचं हार्दिक स्वागत. या 3:30 वाजता कोण जेवायचं बाकी असेल तर जेवण आहे. फजल टायगर, क्रिकेटमध्ये काय घडलंय ते विसरून जा आणि जेवणाचा आपण बिंदास्त लाभ घ्या. लेट्स प्ले. पहिला बॉल स्वीप, 1 रन. मॅच नंबर 7. दोन टीमच्या दरम्यान ही लढत आपण पाहतोय. डियॉन बॉयज आणि त्यांच्या अपोजिट आयात स्टार. आता 2 धावा, 2 बॉल 3 रन. स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय ब्रुनो. नॉन स्ट्राईकिंगला जॉनी भाई आणि जेसन. बॉलिंग मार्क वरती 18 नंबरची जर्सी. स्वीप केलाय पुन्हा एकदा आणि इथे 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. 3 बॉल 5 धावा. जसं मॅचेस पुढे जातील तसं इंटरेस्टिंग आपण बॅटल पाहणार आहोत. आणि पॉइंट्स टेबल मध्ये खलबली झाले. के स्टारने 3 मॅच जिंकलाय म्हणजे सध्या टॉप रँकिंगला आहे. दांडी 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 गोल. त्रिफळा उद्ध्वस्त. विकेट डाऊन. कम ऑन डीजे. काय बॉल टाकला पाठी मागून सरळ स्टँड वरती. आतमध्ये इन स्विंग लेग कटर. नी बॅटर टायरन. 4 बॉल 5 रन 1 विकेट. डोंगरी प्रीमियर लीग 2026 डबल धमाका. अंडरआर्म क्रिकेटचा थरार. तसे 10 मेला आपण उरम क्रिकेट पाहणार आहोत. म्हणून हा डबल धमाका आहे डोंगरी बॉईजच्या माध्यमातून. एंटरटेनमेंटची डबल भरीव कॅप्सूल म्हणजेच डोंगरी धमाका. डोंगरी प्रीमियर लीग. दांडी आणि गिरेक विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट. पाच बॉल मध्ये 5 धावा 2 विकेट.
जॉयसन ऑन हॅट्रिक चान्स. अजमल शेख सध्या बॅटिंगला आलाय. आयात स्टार कॅप्टन म्हणा ओनर बोला. हॅट्रिकची संधी आहे ऑन दी अप आणि इथे डॉट बॉल. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 5 होत्या ते शेवटपर्यंत 5 राहिलाय. 1 ओव्हर 5 रन 2 विकेट. दिला माई काय गोंडा जेवण अजूनही आहे तर जेवून घ्या, नाहीतर मग नाश्त्याच्या टायमाला जेवण करायला याल मग जेवणही जाणार नाही नाश्ताही होणार नाही. म्हणून योग्य शेड्यूलनुसार नाश्ता जेवण नाश्ता. आणि आजही जर वेळ नाईटपर्यंत गेला तर मग नाईटचं जेवण. जसं मागील प्रीमियर लीग पाहिली होती आपण याच मैदानावरती. बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर ॲलन. ॲलनचा पहिला बॉल टॅप केलाय. बॉलला मिड विकेटला बॉल केलाय. रनआउटची संधी डायरेक्ट हिट झाला नाही. 1+1 या 2 धावा येत आहेत. 1 धावून तर 1 ओव्हर थ्रो अशा 2 धावेने धावफलक 7. एक बॉल 7 धावा. डोंगरी प्रीमियर लीग डबल धमाका. जबरदस्त स्पर्धा आणि अंतिम टप्प्यावरती ही स्पर्धा आपण पाहतोय. सात रन आतापर्यंत. ॲलन बॉल घेऊन अजमल करता ड्राईव्ह केलं. कव्हरचा लवर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह ऑन दी अप. येतोय डोंगरी प्रीमियर लीगचा शानदार दिमागदार दर्जेदार चौकार. थँक्यू. 4 धावेने धावफलक 11. पायावरती बॉल होता. इम्पॅक्ट आउटसाइड लेग स्टंप. इम्पॅक्ट जर पाहिला नंतर लेग स्टंपच्या बाहेर बॉल पहिला पिचिंग झाला. आउटसाइड लेग स्टंप आणि इथे डॉट बॉल येतोय. 11 रन बॉल झाल्यात 3. 3 बॉल 11. ॲलन आणि अजमल हा बॅटल रंगतोय. एक चौकार आलाय. त्यानंतर आणखी एक चांगला ड्राईव्ह. थोडस फंबलिंग. 1 रन कंप्लीट. धावा 12. 4 बॉल. अजमलही फॉर्मला आहे आज. त्यांचा संपूर्ण संघ आपण पाहतोय चांगला खेळ करत असताना. आयात स्टार आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटला 1 रन. 1 रन धावफलक जर पाहिलं तर 13 धावा 5 बॉल 1 to go. पुन्हा एकदा अप्रतिम ड्राईव्ह. तेवढंच चांगला फिल्डिंगचा वर्क फिल्डिंगचा दर्जा. ओव्हर झाल्या 2 ओव्हर मध्ये रन्स आहेत 13. 14 धावा माफ करा 14 रन आफ्टर 2 ओव्हर. या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. बघा 3 मिनिटात 2 ओव्हर झाल्यात. म्हणजेच जबरदस्त बॉलिंग अटॅक राहिलाय. कोणताही टाइमपास नाही. आपल्या भरोशाच्या गोलंदाजाला बरोबर गोलंदाजी दिली जाते. आणि इथे येतोय खणखणीत दर्जेदार आणखीन एक येतोय डोंगरी प्रीमियर लीग डबल धमाका चौकार. घेऊन बाजारी नको जाऊ. माझ्या म्हातारा ही चष्म्यामधुनी मारील तुझला डोळा. 4 धावेने धावफलक जर पाहिलं तर 18 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. मिड ऑफला खेळलंय. 1 धाव येते. 19 धावा. अजमलच्या बॅटमधून 2 चौकार आले आतापर्यंत या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून पाहिल्या 7 चेंडू मध्ये 11 धावा. जर्सी नंबर पण 7 आहे त्याचा, म्हणून हा 7 निभावताना. आणि इथे 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक 21 धावा आतापर्यंत. चांगली बॅटिंग
21. फ्लिक केलंय सॉफ्ट हँडने. 22 धावा 4 बॉल. तिसऱ्या ओव्हरचा हा 5वा बॉल आणि यानंतर टॉस असणार आहे इव्हन वॉरियर्स आणि फजल टायगर. फटका अप्रतिम, लाजवाब, बेमिसाल. हाताला लागला आहे बॉल. 4 धावा. आता पंचांना सातत्याने DRS घ्यावं लागतो की काय? ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला. 4 या धावसंख्येने धाव पळत पुढे येते. टीमची धावसंख्या आहे टोटल धावा 26. 5 बॉल 1 रन. लेग बाईटची म्हणजे 27 रन आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये. 1 ओव्हर बाकी आहे आणि योग्य वेळेवरती मॅच चालू आहे. जवळजवळ 5 मिनिटात 3 ओव्हर टाकल्यात म्हणजे सर्वात रवींद्र जडेजाचा देखील रेकॉर्ड तोडला या टीमने. त्याला 3 मिनिटं लागतात 1 ओव्हर संपवायला. इथे 3 ओव्हर 5 मिनिटात संपवल्यात. टाइमपास न करता चांगली गोलंदाजी केले आणि आपले जे गोलंदाज आहेत त्यांना बरोबर बॉलिंग मार्कवरती ठेवलंय. भूषण आलाय. टेनिस क्रिकेटमध्ये भूषण गोळे नावाचा ऑल इंडिया ओपनचा आयकॉन प्लेअर पाहिलाय जो सध्या जास्त फॉर्म मध्ये आहे ॲज अ बॉलर ऑलराऊंडर. भूषण गोळे जाणला जातो गोलंदाजीसाठी आणि हा भूषण पाहूया डोंगरीचा. 1 धाव. भूषण आणि भूषण अंडर 18 वय वर्ष. मला वाटतं हाईट मुले त्याचं वय समजून येत नाही. सूर्यवंशी तसा वैभव सूर्यवंशी परंतु काय गोलंदाजी करतोय. डॉट बॉल येतोय. अजमल त्याला खडे खडे खिलवलंय. 4 बॉल शिल्लक आहेत आणि टीमची धावसंख्या आहे सध्या 28. आत्महत्या. विकेट. सांभाळ घसरल टायगर, वैद्य धोक्यात हाय ग. 28 धावा 3 बॉल. जे प्रेक्षक बाहेर आहेत जेवले नसतील थकून आला असाल तर जेवणाचा आस्वाद घ्या. आपलीच प्रीमियर लीग आहे. जेवण तुमच्याकरता आहेत. बिंदास येऊन जेवा. बॅरी नुईस या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. बॅरी नुनीस यांना आपण पाहतोय. बॅरी नुनीस साहेबांना आपण पाहतोय आणि त्यांनी जेवणाची व्यवस्था या स्पर्धेकरता केली म्हणून त्यांचा आभारी. आणि इथे रनआउट. आमिर खान आणि बॅरी नुनीस यांनी जेवणाची व्यवस्था या संपूर्ण स्पर्धेकरता केलंय. मनापासून आभारी ते आहेत इथे आणि थोड्याच वेळात त्यांचा स्वागत आणि सन्मान देखील आपण पाहणार आहोत. सध्या जाऊया डीजे वादकाकडे. बॅटर आलाय तिथपर्यंत थांबूया. डीजेलाही बॉल झाल्यात. 4 रन झाल्यात या 1 रनने. 5 बॉल. टीमची धावसंख्या टोटल धावा 29. टॉसला या मॅच नंबर 8 इव्हन वॉरियर्स आणि फजल टायगर टॉस बॉक्सच्या दिशेने दोन्ही कॅप्टन राहतील. फटका अप्रतिम आहे. तेवढीच चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी आणि इथे विकेट जाईल की नाही. एस अंपायर रन कंप्लीट. विकेट. जिंकायला 30 रन. अजमल शेख यांच्या गाडीची चावी कोणाकडे असेल तर त्यांनी स्टेजवर येऊन संपर्क साधा. क्या बात आहे. या फिल्डिंगवाल्या टीम करता टाळ्या झाल्या पाहिजे. 9 मिनिटांमध्ये पहिली इनिंग समाप्त केले म्हणून टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्याकरता. म्हणून बघा अंडरम क्रिकेट तुम्ही 9-10 मिनिटात 4 ओव्हर टाकू शकता आणि या मॅच मध्ये तेच पाहिले. या शेवटच्या ओव्हरला 3.5 मिनिटं गेली.
चला टॉस करता आपण वळणार आहोत. तिथे आमचे प्रतिनिधी संदीप सर असतील. चला आपण डायरेक्ट टॉस करणार आहोत, आणखी प्रत्येकाचा 2-3 वेळा इंटरव्ह्यू झालाय. जॅक्सन पाटील यांचे संपर्क साधायचा राहुल गोरे. एवन वॉरियर्स आणि फजल टायगर या दोन संघादरम्यान टॉस होते. टॉस आपण करतोय आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते. आयात दीदी इमॅन्युएल जॅक्सन पाटील. तर त्यांना विनंती केली की आपण टॉस आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. चला टॉस बॉक्स थोडं खाली करा आणि नंतर परत बसा. थँक्यू. होणारा मॅच 4 ओव्हर, दोन्ही टीम करता महत्वाचा मॅच. इवन वॉरियर्स या अगोदर एक मॅच जिंकलाय आणि त्यांच्या अपोजिट फजल टायगर सध्या शोधामध्ये आहे आपल्या विजेता. टॉस जिंकलाय इवन वॉरियर्सने. डिसिजन इज पेंडिंग. मॅक्सन जर्सी नंबर 26, मला वाटते त्याचं वय वर्ष देखील 26 असावं. जिंकायला 30चं आव्हान. 2 धुरंदर ओपनिंग बॅटर, सलामीवीर. चोवीस बॉल, 30ची गरज. जाऊया सेकंड इनिंग कडे आणि देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मिस्टर झेवियर, नॉन स्ट्राईक एंडला जोसेफ ज्युलिस. बॉलिंग मार्क वरती. घड्याळामध्ये टाइम 3:43 आणि इथून तुमचा टाइमर ऑन. लेट्स प्लेचा इशारा. पहिला बॉल. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. 30चं आव्हान. पहिला बॉल 1 हँडेड पकडलाय. डॉट बॉलचा इशारा. पहिलाच बॉल डॉट. ज्युलिस बॉलिंग मार्क वरती. जोसेफ नुनेस स्ट्राईकला आहे. कव्हरला खेळलाय. फिल्डर आहे. बॅकअप दिलाय. फेकी येईल तिथपर्यंत. 1 रन 2 बॉल. जोसेफ सध्या त्याच्या बॅटमधून 1 रन येतोय. 2 बॉल 1 रन. 29चं लक्ष 22 बॉल मध्ये पाहिजे आहे आता. टॅप केलाय बॉलला आणि या बॉलला पाठवलंय. डिक्लेअर झोन. धावा मिळतील 2 धावेने धावफलक. 3 बॉल 3. बॅरी न्यूनिस साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. चांगलं सपोर्ट या स्पर्धेला आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. 2 धावा. मिसफिल्ड. इथे 4 बॉल 5 धावा. बघा 3:43 पहिला बॉल डिलिव्हर झाला आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी देखील होते. तेवढीच चांगली बॅटिंग. टॅप टॅप टॅप. 2 धावा. या 2 धाव्याने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 5 बॉल 7 रन.
19 बॉल मध्ये 23 ची गरज. पायावरचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय आणि चांगली फिल्डिंग. एकच धाव. ओव्हर झाले पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 8 धावा. 2 मिनिटांमध्ये एक ओव्हर समाप्त झाले. कम ऑन डीजे. सध्या डीजे देखील शांत झालाय कारण की टाइमपास होत नाही तर त्यालाही बरं वाटते की लगेच मॅच चालू आहे. 2 मिनिटात पहिली ओव्हर समाप्त झाले आणि अर्धा मिनिट गोलंदाजाला समजवायला घेतलंय. बॉलिंग मार्क वरती लायसन ग्रेसियस बॉलिंग मार्क वरती आलाय. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर झेवियर जोसेफ नॉन स्ट्राईक एंडला. पायावरचा बॉल आहे तेवढाच चांगला फटका. आपण का फटका 440 का झटका. चौकार. 4 धाब्याने धावफलक 12-17 मध्ये पाहिजे 18. वन साइड मॅच केलाय परंतु मॅच रंगवला जाईल का. ओ इथे अपील. एक रन लेग बाईटच्या माध्यमातून बॅटला लागलाय. एक वेगळाच इशारा पंचांकडून. एका धाब्याने धावफलक 13. 2 आकडे अशुभ आल्यात. बघूया काय अशुभ घडते. तर इथे इन टू द गॅप दिल मांगे मोर. वेलकम फॉर चौकार. थँक्यू. म्हणून सांगितलं की अशुभ आकडा. आता 13 पाहिजे 17. मगाशी 13 झाल्या होत्या त्यावेळी 17 पाहिजे होत्या. पुन्हा एकदा तो आकडा येतोय. सॉफ्ट हँड नाही दिशा दिली. 1 रन 18 रन. आता 14 मध्ये पाहिजेत 12. मॅच बनू शकतो जर विकेट डॉट बॉल घेतल्या. सॉफ्ट हँडने दिशा दिली. येल्लो पडदा म्हणजेच 2 धावा. त्या 2 धावेने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 20. 5 बॉल 13 बॉल 10 ची गरज. म्हणजे या मॅच मध्ये सध्या डॉट बॉल कमी येत आहेत आणि प्रत्येक बॉल बॅट वरती येतोय. अप्रतिम फटका. इथे काय घडतंय का या स्पर्धेतला पंच विचार करतायत. कुछ तो गडबड आहे दया. तो CID पिक्चरचा डायलॉग आठवला. बघूया पंच काय इशारा करतायत. अंपायर षटकार. दुसरा षटकार या स्पर्धेतला. मला सांगा हिरांबा कोण आहे? काय भानगड? 12 बॉल आणि 4 पाहिजेत. बजाव डीजे. काय तुझ्या रूपाची शोभा. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा. चला आपण या ठिकाणी विशेष सन्मान घेतोय बॅरियन युनिस ज्यांनी या स्पर्धेकरता अप्रतिम उत्तम मेजवानी म्हणजे जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांचा करूया विशेष सन्मान. मी आयोजकांना विनंती केली की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. 12 मध्ये 4 पाहिजे. बॅरिस नुनिस साहेबांचा यथोचित सन्मान. मायची उप देणारी शाळ आणि पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. जेवणाची व्यवस्था बॅरिस नुनिस साहेबांकडून आले आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मनापासून आभारी आणि उत्तम क्वालिटी आणि चांगला दर्जाचं जेवण आपण दिल्याबद्दल आपलं मनापासून आभार. मनापासून कौतुक. 11 मध्ये 2 ची गरज आणि खेळ खल्लास. मॅच फिनिश. सेकंड इनिंग मध्ये पाहिलं तर 6 मिनिटं. पहिल्या इनिंग मध्ये 9 मिनिटं म्हणजे 15 मिनिटांमध्ये हे मॅच समाप्त झाले. म्हणून या मॅच करता टाळ्या झाल्या पाहिजे. जेसन आपण यायचंय किंवा झेवियर दोघांचे इथे
2 दाखवतात प्लेअर ऑफ द मॅच. लो स्कोर होता तर जेसनचा विचार करतोय, परंतु खेळ खल्लासही केला झेवियरने. चला जेसन, आपण यायचं मॅन ऑफ द मॅच. लो स्कोर होता, त्या 2 धावा, 2 विकेट 5 धावा देत, आणि म्हणूनच ओव्हर जी होती ती टर्निंग पॉइंट होती. जेसन आपण यायचंय. झेवियर आपणही मॅच विनरच आहात, परंतु निवड एकाची करायची आहे. पण जेसन आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच.